नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद पाटील, संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र, आभोना, बोरगाव, पिंपळा आणि विसापूर. परत तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त असे स्टेटमेंटने आलोय. आज आलोय आपण हिंगळवाडीला. हिंगळवाडीला प्रकाश गायकवाड यांच्या प्लॉटवर कलिंगड लावलंय. प्रकाश गायकवाड यांनी व्हरायटी आहे सिम्बा. सिम्बा व्हरायटी आहे आणि सिम्बा व्हरायटीमध्ये आपण आज 35 दिवसाचा प्लॉट आहे. 35 दिवसाच्या प्लॉटच्या मानाने तुम्ही डेव्हलपमेंट बघू शकता. खूप खतरनाक डेव्हलपमेंट झाले. 35 दिवसात 4.5 फूट बेड पूर्ण पॅक झालेला आहे. आणि याची खासियत आहे वॉटर मॅनेजमेंट आणि NPK मॅनेजमेंट. हा सर्वात मोठा विषय आहे. आणि आपण ह्या प्लॉटला विनिफेरा दिला होता डेव्हलपमेंटसाठी. विनिफेरा दिला होता. विनिफेराचा रिझल्ट खूप छान आला. आता सेटिंग पण छान होते. कमी दिवस म्हणजे 33, 34, 35 दिवसाच्या मानाने तुम्ही सेटिंग बघू शकता. ही सेटिंग आहे. परत प्रत्येक झाडात तुम्हाला सेटिंग या पद्धतीने सेटिंग दिसते. आता तीच सेटिंग आहे. ती बघा सेटिंग. आणि राहिला विषय, चांगल्या माझ्या मित्राला फोन लावला होता मी, जो कलिंगडमध्ये आणि टोमॅटोमध्ये किंग आहे. टोमॅटो कलिंगमध्ये किंग आहे. आमचे जळगावचे मित्र दीपक पाटील. तुम्ही एक सायलेंट व्यक्तिमत्व आहे, पण कलिंगड आणि टोमॅटोच्या बाबतीत नो चॅलेंज. चॅलेंज नाही महाराष्ट्रात. मी हक्कानं सांगतो त्याला, त्या माणसाला चॅलेंज नाही. त्याचं कारण असं, फ्री ऑफ कॉस्ट काम करणारा माणूस आहे. 1 रुपयाची अपेक्षा नाही, पण त्याच माणसाला पैसा भरपूर भेटतो. त्याने समोरच्याला निस्वार्थी काम केलं आणि त्याच्यामुळे त्याला पैसा होतोय. आणि तो पण निस्वार्थी काम करतोय एकदम. दीपक पाटील व्यक्तिमत्व एकदम सुंदर आहे. मला थोडीशी शंका होती प्लॉट बद्दल, तर मी त्यांना आता कॉल केला होता. तर त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलं, विनोद भाऊ, एवढ्या कमी दिवसात प्लॉटवर जर तुम्हाला 5-5, 6-6 फळं दिसत आहे एका एका झाडावर, तो खूप छान डेव्हलपमेंट आहे. आणि त्यांनी तिथून एकच विषय सांगितला की तो प्लॉट फक्त फोटो न टाकता फक्त सांगितलं, मी कलिंगडच्या प्लॉटवर आहे आणि सेटिंग अशी अशी होती. त्या माणसाने काय शब्द वापरवा? त्या माणसाने शब्द असा वापरला, प्लॉट डोंगराच्या काठाला आहे किंवा ओळा नाल्याच्या काठाला आहे का म्हणे. हा अभ्यास म्हणतो. आणि हा प्लॉट खरंच डोंगराच्या काठाला आहे. आणि तिथे मधमाशी खूप आहे. मधमाशी भरपूर आहे, त्याच्यामुळे सेटिंग खूप चांगली आहे. आणि प्लस पॉईंट आपण विनिफेरा दिल्यामुळे याला रिझल्ट पण खूप छान आला. आता प्रकाश बोला, पण त्यांना त्याच्यातला गंधच नाही. मेन गोष्ट म्हणजे माहीतच नाही काय कलिंगड कसं आणि कसं डेव्हलप करायचं काहीच माहित नाही. 100% माझ्या भरोश्यावर आहेत. आणि त्या पद्धतीने आपण त्यांना नियोजन पण केलं, खर्च कमी केलाय आणि रिझल्ट देण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, याला आपण बेसल डोस मध्ये सर्वात भारी काम केलेलं होतं. यांचा आता एक प्लॉट इकडे आहे छोटासा, आणि बाकीचा वरच्या साईडला प्लॉट आहे. 5,000 झाड आहे. जास्त खूप मोठा प्लॉट नाही, 5,000 झाड आहे. त्याला आपण 9-24-24 बेन्सल, निंबोळे पेंट 10-26-26 आणि मायक्रोरायझा दिला होता खालून. आता सिम्बा सारख्या व्हरायटीला खूप चॅलेंजेस आहेत म्हणे. सिम्बा व्हरायटीला सेटिंगला खूप चॅलेंज आहे असं लोक म्हणतात. पण आमच्या प्लॉटमध्ये अजिबात सुद्धा काही प्रॉब्लेम आला नाही. हा प्लॉट 100% डेव्हलप चांगला होतोय. कारण मी आता माझ्या माहितीप्रमाणे मी पण कलिंगड खूप दिवसापासून काढतो. काय कलिंगड खूप दिवसापासून मी पण बघतो आहे. पण मग कलिंगड एवढ्या फास्ट डेव्हलप करणं एवढ्या बोगस वातावरणात, हा एक चॅलेंजचा विषय असतो. आणि तो आपण डेव्हलप केला. आणि राहिला विषय, याला आपण पहिली ड्रिंचिंग दिली होती. कलिंगड सारख्या पिकात 2-12-61 ड्रिंचिंग करतो मी. आणि नंतर 13-40-13 चालू करतो. 13-40-13 चालू केलं. आणि ह्या सिम्बाच्या व्हरायटी आता बरेचसे लोक कलिंगड बघतात. सिम्बा किंवा कलिंगड किंवा वेलवर्गीय पीक तुम्ही जे जे बी लावताय, त्याच्यात तुम्हाला वेल उलायचा प्रॉब्लेम भरपूर येतो. आमच्या प्लॉटमध्ये पण वेल उलायचा थोडासा प्रॉब्लेम आला होता. आम्ही फॉलिओगोल्डचा स्प्रे घेतला होता. आम्हाला 100% रिकव्हरी मिळाली. 100% रिकव्हरी मिळाली. फॉलिओगोल्ड एकाच 2 घेतलं होतं. त्याच्यात समथिंग आम्ही ॲग्रोस्ट्रॉंग टाकलं होतं ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं, एका 1.25. आणि त्याच्यात आम्ही एक कीटकनाशक टाकलं होतं इमामॅक्टिन. खूप छान रिपोर्ट आले. वेल उलणं बी थांबलं, सेटिंग पण चांगल्या पद्धतीने झाली. आणि 33-34 दिवसात किंवा 35 दिवसात अशी सेटिंग होणं आणि असा प्लॉट बघायला भेटणं खूप आनंद होता अशा गोष्टींचा. म्हणजे आपण ज्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो त्यांचा फीडबॅक येतो, शेतकऱ्याला फायदा होतो. आणि मित्रांनो, एकदम कमी खर्चात आहे. माझा अंदाज किती डोस झाले खालून? 3रा का 4था? चौथा डोस नाही, आज 5वा डोस सोडलाय.
5वा डोस आज सोडलाय आणि स्प्रे माझा अंदाज 3 का चौथा स्प्रे आता दिलाय, 3 स्प्रे झाले फक्त. चौथा स्प्रे त्यांच्या घरातच पडलाय अजून, आता मारावं कसं ते कळत नाही. तर मित्रांनो, काही वेगळं नाही, फक्त मॅनेजमेंट, बेसर डोस आणि पाण्याचं नियोजन. आणि NPKचं पहिल्या टप्प्यात तुम्ही चांगलं मॅनेज केलं तर खूप छान. आता इथून पुढं कलिंगड सारख्या पिकांमध्ये विल्टिंग खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे. सर्वांना एक विनंती करतो, ज्यांनी कलिंगड टरबूज लावलंय त्यांना एक विनंती करतो की त्यांनी दर 15 दिवसाला ट्रायकोड्रामा, सुडोमोनास आणि एक मायक्रोरायझा मस्तपैकी खालून सोडून द्या. तुमचा विल्टिंगचा प्रॉब्लेम येऊ शकत नाही. विल्टिंग येण्याचा आता मला काल क्लब हाऊसला माझ्या मित्राने प्रश्न विचारला होता, विल्टिंग काय येतं, पण काल मी थोडासा गायत होतो त्याच्यामुळे बोलू शकलो नाही. विल्टिंग येण्याचा प्रॉब्लेम काय आहे, तुमच्या जे प्लॉट जेव्हा वेल खूप चांगल्या प्रमाणात होत आहे आणि तुम्ही पाणी वाढवताय, पाणी अप डाऊन करताय, तेव्हा जमिनीत बुरशी तयार होते आणि त्या बुरशीपासून बुडाला मर येते. त्याच्यासाठी ट्रायकोसुडो एक नंबर काम करतं. आणि ह्या विल्टिंगा ज्या येतात, ह्या जी विल्टिंग येते ती तुम्हाला ट्रायकोसुडोने चांगली कव्हर होते. फ्युजेरियम विल्ट म्हणतो आपण त्याला, फ्युजेरियम विल्ट चांगली कव्हर होते. मित्रांनो, भाजीपाला पिकात काही अडचण आली, माझा नंबर आहेच. धन्यवाद.